नमस्कार, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर चला आपण आज नवीन रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. साधारण अर्धी वाटी इतकं खोबरं होतं. 2 कांदे छान भाजून घेतलेले आहे आणि 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपल्याला कोरडं साहित्य दळून घ्यायचं आहे. तर इथे मी सुरुवातीला खोबरं दळून घेणार आहे. तर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याचे मिक्सरमधनं आपण खोबऱ्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. तर बघू शकता. त्यानंतर आपण त्यातच कांदा घालून घेणार आहोत आणि लसूण घालून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने तुम्हाला जर आलं आवडत असेल तर नक्कीच घाला. तर इथे आपण ह्याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण इथे साधारण 2 चमचे इतकं लाल तिखट घेतलेलं आहे. तर आपण हे सगळे मसाले जेव्हा आपण मिक्सरमध्ये मसाले वाटण तयार करणार आहोत ना, त्यातच आपण घालून घेणार आहोत. अर्धा चमचा इतका आपण हळद घातलेला आहे. 2 चमचे इतका काळा मसाला घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. आणि मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी 1 चमचा इतका गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं वाटण अगदीच परफेक्ट बनून तयार होतं. ह्याला वरून आपल्याला भाजीला काहीही घालायची गरज नाही. थोडंसं पाणी घालून आपण दळून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने आपण वाटण तयार केलेलं आहे. चला आता आपण फोडणीची तयारी करू. आता इथे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला 1.5 ते 2 चमचे इतकं तेल घालून घ्यायचे. तेलाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. काही जणांना कमी तेल आवडतं, त्या हिशोबाने तुम्ही तेल कमी करू शकता. त्यानंतर आपण तेल छान गरम झालं की हे सगळं साहित्याचं जे वाटण आहे ना, ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान अशी याची फोडणी तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान अशी याची फोडणी तयार करून घेणार आहोत. तर आता इथे आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत ह्या पद्धतीने बघू शकता. कारण पाण्यामुळे ना भाजीचा रंग आणि चव दोन्ही खूप छान येतात. तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे हेच वाक्य. तर त्यानंतर आपण इथे मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. साधारण 2-2.5 ग्लास आपल्याला ह्याच्यात पाणी घालून घ्यायचे. तर बघू शकता ह्या पद्धतीने साधारण मी 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ही फोडणी आपण छान असं उकळू देणार आहोत. तर इथे आपण चवीनुसार पुन्हा मीठ घालून घ्यायचे, कारण आपण दळताना सुद्धा मीठ घातलेलं आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही मिठाचं प्रमाण चेक करून घालू शकता. त्यानंतर आपण इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे कट करून. कोथिंबीर तुम्ही भाजी उकळल्यानंतर सुद्धा घालू शकता, पण मला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं म्हणून मी उकळी यायच्या आधीच तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. तर आपण हे आता उकळू देणार आहोत. तोपर्यंत आपण ही दुसरी तयारी करणार आहोत. तर इथे मी एक ताट घेतलेलं आहे. त्या ताटाला आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचे. तर 2-3 थेंब इतकं तेल घेऊन आपल्याला पूर्ण ताटाला व्यवस्थित लावून घ्यायचे. ते का लावायचे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. त्यानंतर आता इथे आपण जी रेसिपी बनवणार आहोत आणि उन्हाळ्यात मला भाजीला काहीही सुचलं नाही तर मी हे नक्कीच ही भाजी बनवते. तर इथे आपण 2 ग्लास इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही वाटी असेल तुमच्याकडे तर वाटीचं हिशोबाने प्रमाण घेऊ शकता. तर इथे 2 ग्लास इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर त्याच्यात आपल्याला काय काय ॲड करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. तर ह्या पद्धतीने सुरुवातीला आपण इथे थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर आपल्याला इथे अगदी अर्धा चमचा इतकं लाल तिखट घालून घ्यायचे आणि आपल्याला अर्धा चमचा इतकं हळद पावडर घालून घ्यायचे. हळद पावडर घालून झाल्यानंतर आपल्याला थोडीशी हिंग पावडर घालून घ्यायची आहे. तर बेसन पिठाचा पदार्थ बनवताना नेहमी लक्षात ठेवा की हिंग पावडर घालायचीच, म्हणजे त्याच्यामुळे छान असं पचायला हलकी जाते बेसनाची भाजी. तर बघू शकता ह्या पद्धतीने. आणि जेव्हा तुम्ही बेसनचा गोळा तयार करतात तेव्हा आपल्याला बेसन पिठामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. कारण बेसन पिठाचा अंदाज येत नाही आणि आपण तेल का लावलं होतं की हाताला अगदीच पीठ चिटकायला नको, त्याच्यामुळे आपण ताटाला तेल लावून घेतलं होतं. तर हे ट्रिक लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा गव्हाचं कणिक करत असणार तेव्हासुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. त्यानंतर इथे पोळपाट घेतलेला आहे आणि आपण पोळपाट आणि लाटण्याला सुद्धा तेल लावून घेणार आहोत, कारण बेसन पीठ चिकट असतं आणि ते चिटकायला नको त्याच्यामुळे. तर ही सुद्धा एक ट्रिक आहे मैत्रिणींनो. आपण थोडं थोडं तेल लावून ह्याची छान अशी पोळी लाटून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तर ह्या पद्धतीने आपण अगदी छान अशी पोळी लाटून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही थिकनेस पोळीची. आणि त्यानंतर आपल्याला इथे चाकूच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने असे
त्याची पाटोडी तयार करून घ्यायची, असे कट देऊन घ्यायचे. तर तुम्हाला साईज छोटी मोठी किंवा कमी जास्त त्या हिशोबाने तुम्ही कट देऊ शकता. तर इथे बघू शकता ह्या पद्धतीने मी पाटोड्या तयार करून घेत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी पाटोड्यांची भाजी. तर बघू शकता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला आहे. तर तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर बघू शकता पाटोड्या लाटून झाल्यानंतर इथे आपल्या भाजीला उकळी पण खूप छान आलेली आहे. तर आपण जेव्हा भाजीला उकळी येते ना, तेव्हाच आपल्याला ह्या पाटोड्या घालून घ्यायचे, म्हणजेच त्या अगदी तळाला जाऊन बसत नाही आणि छान अशा शिजून तयार होतात. तर बघू शकता ह्या पद्धतीने मी सर्व पाटोड्या याच्यामध्ये एक एक करून आपण घालून घेणार आहोत. अगदीच 2-3 पाटोड्या सोबत टाकल्या तर एकमेकांना चिटकतात. तर ते सुद्धा लक्षात ठेवा. जेव्हाही तुम्ही पाटोड्यांची भाजी बनवणार तर एक एक करूनच घाला त्याच्यामध्ये. ते छान असं सुटसुटीत बनून तयार होते पाटोड्यांची भाजी. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपली छान अशी चविष्ट अशी आणि उन्हाळ्यात अगदीच भाजीला काही नसतं त्यावेळेस आयत्या वेळी तुम्ही बनवू शकता अशी चमचमीत झणझणीत आपली भाजी बनून तयार होते. तर भाजीला छान उकळी आल्यानंतर इथे मी अगदी 2 चमचे बाजरीचं पीठ घातलेलं होतं. ते सुद्धा भाजीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मी पाण्यामध्ये मिक्स करून. तर छान अशी उकळी आल्यानंतर बघू शकता छान चविष्ट अशी आपली भाजी बनून तयार झालेली आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद.